Dear students, in this video, I would like to discuss the new topic, that is phase equilibria. And this complete topic depends on one basic rule, that is Gibbs phase rule. This Gibbs phase rule states that this Gibbs phase rule states that the sum of the number of phases and the number of degrees of freedom at any system exceeds the number of components by 2. कशाची सम? नंबर ऑफ फेजेस आणि नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम याची सम कशाच्या एक्सेड आहे? नंबर ऑफ कंपोनेंट्स बाय 2. कधी? प्रोव्हाइडेड द इक्विलिब्रियम बिटवीन any number of phases is not affected by gravity or by electric or magnetic force or by surface action. म्हणजेच एनी नंबर ऑफ फेजेस मध्ये जी काही इक्विलिब्रियम आहे ती इक्विलिब्रियम कशी असली पाहिजे? नॉट अफेक्टेड बाय ग्रॅव्हिटी, नॉट अफेक्टेड बाय इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फोर्स और सरफेस ऍक्शन. या कंडिशनला डिग्री ऑफ फ्रीडम, नंबर ऑफ फेजेस यांची जी समेशन आहे ती काय आहे? एक्सीड्स द नंबर ऑफ कंपोनेंट बाय 2. सो व्हॉट एव्हर दिस स्टेटमेंट इज मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेड ॲज कशाची सम सांगितलं आपण? नंबर ऑफ फेजेस अँड नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल टू C+2. म्हणजेच C+2 म्हणजेच आपण जे म्हटलं एक्सीड्स द नंबर ऑफ कंपोनेंट्स बाय 2. कंपोनेंट किती वाढणार आहे? +2 असणार आहेत. So this is the mathematical expression for Gibbs phase rule, or this same equation is written as F is equal to C minus P plus 2. F is equal to C minus P plus 2, where this P is the number of phases, F is the number of degree of freedom, represented by F, and C is the number of components. C is the number of components. So this is the Gibbs phase rule. This is the equation for Gibbs phase rule किंवा mathematical expression for Gibbs phase rule, and this is the components involved in the phase rule. कोणकोणते components आहेत? P, that is number of phases, F, number of degree of freedom, and C, number of components. Now we will discuss the explanation of terms involved in Gibbs phase rule. The first term is phase. So first we have to see what is meant by phase. Phase is defined as any homogeneous, physically distinct and mechanically separable part of the system. काय काय असलं पाहिजे? होमोजिनियस असलं पाहिजे, म्हणजेच एक जिन्सी दिसताना आपल्याला ते एक जिन्सी दिसलं पाहिजे. होमोजिनियस, फिजिकली डिस्टिंक्ट, फिजिकली जे आहे ते आपल्याला फिजिकली दिसताना सुद्धा वेगळं दिसलं पाहिजे. फिजिकली डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकली सेपरेबल पार्ट ऑफ अ सिस्टम. मेकॅनिकली ते आपल्याला एकमेकापासून अलग, एकमेकापासून वेगळं करता येईल. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी असल्या पाहिजे? फेज इज द होमोजिनियस, फिजिकली डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकली सेपरेबल पार्ट ऑफ द सिस्टम. सिस्टमचा असा पार्ट की जो होमोजिनियस आहे, दिसताना वेगळा दिसतोय आणि मला वेगळं करता येऊ शकतो, मेकॅनिकली सेपरेट करता येतं. अशा पार्टला आपण काय म्हणणार आहे? फेज म्हणणार आहे. पुढे काय म्हटलंय? विच इज सेपरेटेड फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द सिस्टम बाय डेफिनाइट बाउंडिंग सरफेसेस. तो सिस्टमच्या इतर भागापासून आपल्याला डेफिनाइट बाउंडिंग सरफेसेसनं अलग दिसला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? फेज. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर द वॉटर सिस्टम कंटेनिंग आईस, वॉटर अँड वॉटर वेपर. त्याच्यामध्ये समजा आपण असं कन्सिडर केलं की वॉटर सिस्टम मध्ये आईस आहे, वॉटर आहे आणि त्याच वॉटरच्या वॉटर वेपर्स आहेत. तर मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या फेजेस झाल्या? सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आईस सॉलिड, वॉटर लिक्विड आणि वॉटर वेपर म्हणजे गॅस. ओव्हरऑल किती फेजेस झाले? मग देर आर 3 फेजेस. आता बघा, आपण जे डेफिनेशन सांगितलं त्या डेफिनेशन प्रमाणे आहे का? आपण डेफिनेशन मध्ये काय म्हणत होतं? ते होमोजिनियस असलं पाहिजे, फिजिकली डिस्टिंक्ट असलं पाहिजे आणि मेकॅनिकली सेपरेट करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण आईस कन्सिडर केला तर आईसच्या बाबतीत बघा, दिसताना तो एक गट्टा दिसतो,
परत फिजिकली डिस्टिंक्ट दिसतं, म्हणजे इतर पार्ट पासून तो त्याला सेपरेट बॉन्डिंग सरफेसेस आहेत. आणि आपल्याला वॉटर पासून आईस वेगळा करता येऊ शकतो, सिस्टम पासून तो वेगळा करता येतो, म्हणजेच मेकॅनिकली सेपरेट करता येऊ शकतो. सो यातली प्रत्येक फेज ही काय करते, या सगळ्या प्रॉपर्टीज सॅटिस्फाय करते. देअरफॉर दिस सिस्टम हॅज 3 phases. देन सेकंड एक्झाम्पल, ऑल गॅसेस मिक्स इन ऑल प्रोपोर्शन. ऑल गॅसेस मिक्स इन ऑल प्रोपोर्शन्स. मग आता ऑल गॅसेस म्हणतोय तर इथं प्रत्येक गॅसची सेपरेट फेज येणार आहे का, तर नाही. का, तर या परत कॅरेक्टरिस्टिक्स बघायला पाहिजे आपल्याला. ऑल गॅसेस दिसताना होमोजिनियस दिसतील, कारण आपल्याला एअर मध्ये जरी बघितलं आपण तरी ऑक्सिजन वेगळा दिसतोय, CO2 वेगळा जातोय असं दिसतंय का, नाही दिसत. तर दिसताना ते होमोजिनियस दिसणार आहेत. पण या डेफिनेशन प्रमाणे आपल्याला ते काय पाहिजे, फिजिकली डिस्टिंक्ट पाहिजे. वेगळा कार्बन डायऑक्साईड, वेगळा ऑक्सिजन असं दिसतंय का, नाही दिसत. म्हणजेच फिजिकली डिस्टिंक्ट आहे का, तो नाही. त्यामुळं ऑल गॅसेस मिक्स इन ऑल प्रोपोर्शन फॉर्म किंवा कॉन्स्टिट्यूट ओनली वन फेज. फक्त आणि फक्त काय असणार, त्याची एक आणि एकच फेज असणार आहे. किती जरी गॅसेस मिक्स झाले तर ते या प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नसतील, म्हणजेच फिजिकली डिस्टिंक्ट होत नसतील, मेकॅनिकली सेपरेट होत नसतील, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इट विल फॉर्म किंवा इट विल कॉन्स्टिट्यूट सिंगल फेज. सो सेकंड एक्झाम्पल काय सांगितलं आपण गॅसेससाठी, कसं ऑल गॅसेस मिक्स इन ऑल प्रोपोर्शन्स हॅव ओनली वन फेज. देन थर्ड एक्झाम्पल, आता गॅसेसच्या बाबतीत झालं तसं आपण लिक्विडच्या बाबतीत बोलूया. जर लिक्विड हे कम्प्लिटली मिसिबल लिक्विड असतील, मिसिबल म्हणजे काय होणार आहे, ते एकमेकांमध्ये कम्प्लीट मिक्स होत असतील. कम्प्लीट मिक्स होत असल्यामुळे तिथे आपल्याला दिसताना दोन लिक्विडचे 2 लेअर्स दिसणार नाहीत, तर दिसताना काय दिसणार आहे, एकच होमोजिनियस सोल्युशन दिसत असेल. म्हणजेच 2 मिसिबल लिक्विड्स कॉन्स्टिट्यूट वन फेज. सिंगल फेज दिसणार आहे. लिक्विड 2 आहेत पण सिंगल फेज दिसेल का, तर ते कसे आहेत, कम्प्लिटली मिसिबल आहेत. फॉर एक्झाम्पल ऍसिटोन आणि वॉटर. समजा जे 2 लिक्विड आहेत ते 2 लिक्विड जर इमिसिबल असतील, आता 2 लिक्विड इमिसिबल असल्यामुळे तिथं काय होणार आहे, तिथं 2 लेअर दिसणार आहे. आपल्याला दिसताना तिथं होमोजिनियस न दिसता हेट्रोजिनियस दिसणार आहे, 2 वेगळे लेअर दिसणार आहेत. त्यामुळं इथं इट विल कॉन्स्टिट्यूट 2 फेजेस. त्याच्या किती फेज तयार होणार आहेत, 2 वेगळ्या फेजेस तयार होतील. फॉर एक्झाम्पल बेन्झिन अँड वॉटर, ऑइल अँड वॉटर. हे आपण पाहतो, डोळ्याने पण दिसतं आपल्याला, फिजिकली डिस्टिंक्ट दिसतं, मेकॅनिकली सेपरेट करता येऊ शकतं. त्यामुळं जर 2 लिक्विड हे इमिसिबल असतील तर त्याच्या 2 वेगवेगळ्या फेजेस असणार आहेत. आपण इथे दिले उदाहरण 2 फेजेस, फॉर एक्झाम्पल बेन्झिन अँड वॉटर. हे झालं लिक्विडच्या बाबतीत. देन व्हॉट अबाउट सॉलिड्स. सो इच सॉलिड कॉन्स्टिट्यूट अ सेपरेट फेज. प्रत्येक सॉलिड हा काय करतो, एक स्वतःची स्वतंत्र फेज देतो. म्हणजे सॉलिड्सचे जरी मिक्सचर असलं तरी देखील त्या प्रत्येक सॉलिडची काय असणार आहे, सेपरेट फेज असणार आहे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर द सिस्टम इन विच CaCO3 इज इन इक्विलिब्रियम विथ CaO अँड CO2. आता याच्यातले CaCO3 सॉलिड फॉर्म मध्ये आहे, CaO सॉलिड फॉर्म मध्ये आहे आणि CO2 गॅसेस फॉर्म मध्ये आहे. म्हणजे याच्या नंबर ऑफ फेजेस किती होणार आहेत, तर एक सॉलिड आली, दुसरी सॉलिड झाली आणि तिसरी गॅसेस, म्हणजेच 2 solid and 1 gaseous phase. So overall it constitute 3 phases. इथं नंबर ऑफ फेजेस किती येणार आहेत, तर 3 फेजेस असणार आहेत. कशा, इथं सांगितल्याप्रमाणे each solid constitute a separate phase. प्रत्येक सॉलिडला काय आहे, एक स्वतःची स्वतंत्र फेज आहे. त्यामुळं या एक्झाम्पल मध्ये 2 सॉलिडच्या फेज आहेत आणि एक गॅसेसची फेज आहे, म्हणजे ओव्हरऑल 3 फेजेस आहेत. ओके, दिस इज अबाउट फेज. गिब्स फेज रूल मध्ये जी पहिली टर्म आपण एक्सप्लेन केली ती म्हणजे फेज. फेज म्हणजे परत एकदा एक्सप्लेन करतो, इट इज द होमोजिनियस, फिजिकली डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकली सेपरेबल पार्ट ऑफ द सिस्टम इज कॉल्ड फेज.